स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये। आता आपल्याला टाकायचं आहे गायला खायला, त्यासाठी दादा चाललेला आहे पैठणी गवत तोडायला। मित्रांनो आपल्याला दादाने कापून ठेवलेला आहे घास, आपल्याला टाकायचा आहे गायला, त्यासाठी मी आता नेत आहे। तर मित्रांनो बघू शकता टाकलेला आहे आपण। तर मित्रांनो मी आलो होतो इकडे आंब्याकडे, तर बघितलं तर काय आपल्या शेंगाला शेंगा आल्या होत्या, पण त्या थोड्या कवळ्या होत्या। आता शेंगाचे भाव तर खूप वाढलेले आहेत। कमेंट मध्ये विचारलं होतं की तुम्ही तर बटाट्याला खत टाकलं आहे, मग बटाटे केवढे झालेले आहेत। तर मित्रांनो आम्ही थोडे बटाटे काढले होते, तर मित्रांनो आपला बटाटा एवढा झालेला आहे आणि 1 महिन्याने प्रॉपर काढायला येणार आहे आपला बटाटा। तर मित्रांनो पहिली वार गेले होते आपल्या कांद्याची आणि ही आहे आपली दुसरी वार, त्याच्यामध्ये खूप गवत आलेलं आहे। तर आपल्याला आज आहे संडे म्हणून पप्पा पण घरी होते, तर आम्ही सगळे या कांद्याची सफाई करणार आहोत आणि ह्यातला सगळा काँग्रेस उपटिणार आहोत। तर मित्रांनो 2 तास आम्ही खूप मेहनत केलेली आहे। या उन्हात मी हे गवत उपटिलेलं आहे, बघू शकता आधी किती गवत होतं, काँग्रेस होतं, सगळं उपटिलेलं आहे मित्रांनो। आणि आपल्या लाडक्या गायला मी घेतलेलं आहे, हे काय म्हणतात तुम्ही काय ह्याला म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा, पण आमच्या इकडे तर याला दुधाने असं म्हणतात। आणि गाय हिला लय खातात। तर मित्रांनो मी आलो होतो गायला खायला टाकण्यासाठी आणि बघू शकता गायला टाकलेले आहे दुधाने आणि ती किती मजाने खात आहे, बघू शकता माग माझ्या। तर मित्रांनो बघू शकता आता आपण आधी तुरीमध्ये तर मित्रांनो आधी आपण तुरीमध्ये पाणी सोडलं होतं, ते पाईप आता घेऊन इकडे अयो अयो मित्रांनो लई आमचे म्हणजे अवघड झालेलं आहे, पण फायनली दादाने हा पाईप टाकलेला आहे आंब्याच्या खोडामध्ये आणि पाटामध्ये। आता सगळ्या आंब्याला पाणी जाणार आहे। तर मित्रांनो आता दादाने दिलेलं आहे दार, तिकडे फुटणार होतं, तुरीमध्ये पाणी चाललं होतं म्हणून आता दादाने दार दिलेलं आहे आणि आता चाललेलं आहे सरळ पाणी आंब्याच्या ह्यामध्ये। तूर खूप वाढल्यामुळं तिथं सगळं जंगल झालेलं आहे मित्रांनो, पण बरेच दिवस झालं आपण आपल्या आंब्याला पाणी नव्हतं दिलं, म्हणून फायनली सोडलेलं आहे दादाने पाणी। तर मित्रांनो खूप दिवसाआधी आम्ही इथे लावलेली होती लिंबोणी, पण त्याची बघू शकता पाणी नाही दिल्यामुळं, पाणी नसल्या कारणामुळं ती वाळून गेलेली आहे, पण आता दादाने सोडलेलं आहे पाणी। तर मित्रांनो गव्हाचा एक वाफा भिजून झालेला होता, तर दादाने दुसऱ्या वाफ्यात पाणी सोडलेलं आहे। खूप वेळ लागतोय मित्रांनो, गहू भिजायला खूप वेळ लागतोय। आधीच व्हिडिओ 5 मिनिटाचा झाला आहे, म्हणून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विष्णू मुंडेला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।